नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात अनंता गायकवाड यांच्या नवनियुक्तीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर। लोणावळ्यात प्रथमच गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट। संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी, दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात। अन्नधान्य, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने, हाऊसकीपिंग, स्टेशनरी, डिस्पोजेबल वस्तू, महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गारमेंट्स, क्लिनिंगचे सर्व सामान। अनेक वस्तूंवर 30% सवलत, तर काही वस्तू एकावर एक फ्री, म्हणजेच बाय वन गेट वन फ्री। आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू, मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात। या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध। महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर, कुर्ती, टॉप्स, तसेच टी शर्ट्स, शर्ट्स, जीन्स, कार्गो, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स, कुर्ता पायजमा, कॉटन जीन्स, फॉर्मल पॅन्ट्स, हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये। आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार। दर्जेदार सेवा, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था। एकदा अवश्य भेट द्या। आर्या मार्ट, भैरवनाथ नगर, औंढे रोड, कुसगाव, लोणावळा। आर्या मार्ट। सामाजिक कार्यकर्ते व लोणावळ्यातील बुवा मिसळचे मालक अनिल गायकवाड यांची नुकतीच लोणावळा व नाणेमावळच्या भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आशिष फुटाला, भाजप माजी शहर अध्यक्ष राजू खळदकर, राजू भाऊ दळवी, ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, गणेश साठे, भरत कोकरे, अभय पारक, राजू परदेशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, जगदीश सलोजा, कुमार परमार, श्रवण चिकणे, शुभम मानकामे, अमित गंदे, संजय जेदे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, विजया मराठे इत्यादी आजीमाजी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांनी अनिल गायकवाड यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। व्हॉट्सअपवर त्याला दिलेलं प्रदेशाचं पत्र वाचलंय। त्या पत्रामध्ये त्रिसूत्री सांगितलेली आहे: बूथ सक्षमीकरण, कार्यकर्ता संवाद आणि जनसंपर्क। ही त्रिसूत्री जी आहे ही जर आपल्या कारकिर्दीमध्ये आपण खऱ्या अर्थाने अंमलात आणली तर भारतीय जनता पार्टीला लोणावळा शहर नव्हे तर हा नाणेमावळ मंडल काबीज करायला वेळ लागणार नाही। कार्यकारिणी करताना थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण चांगली माणसं घ्या, काम करणारी माणसं घ्या, आणि ज्याला खरंच पद नुसतं आपल्याला कार्डावर छापायचे म्हणून पद नाही घ्यायचं। ज्याला काम करायचंय, ज्याला 10 लोकात जायचंय त्याला पद द्या आणि त्यांचं करणं काम करून द्या। अशा पद्धतीने त्याची रचना करा। आम्ही सगळेजण बरोबर आहोतच, काहीच विषय येत नाही। त्या दृष्टीने पुढे आपण सगळ्यांनी नियोजन करावं। पुन्हा एकदा त्या सगळ्या लोकांची लवकर। तुम्ही लायन्स क्लबचे 2 वर्ष अध्यक्ष होते, तुम्हाला कामाचा अनुभव आहे। आम्ही काही सांगायची तशी काही गरज नाहीये की नुकतेच घरातून आलेला कार्यकर्ता नाहीये, तर गेल्या अनेक वर्षापासून भाजपला जोडलेलं आपलं घर आहे। फार वडिलांपासून ते आधीपासून जुने कार्यकर्ते तुम्ही आहात की जेव्हा काहीच आपलं इथं नव्हतं लोणावळा शहरात तेव्हापासून आपण काम करतोय। आता तर आपली सत्ता होती लोणावळा नगरपालिकेमध्ये, नगरसेवक आपले होते आणि याच्या पुढे भविष्यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे। कधी नगरपालिका जेव्हा आपली वर्कर्स झाली, आम्ही 3 दिवस स्टेजवर झोपलो, तेव्हा तर ते कार्पेट नव्हते, आम्ही ताडपत्रीत झोपलो। म्हणजे अशी कामं केली। पोलवर लावायला आमच्याकडे माणसं होती, आम्ही स्वतः चढायचं आणि पोलवर झेंडे बांधायचे। अशा वेळेस आम्ही काम केलं। आता आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि तेव्हा पक्षाचं काम एवढं, संघटन एवढी मजबूत नव्हती, तरी आपण टिकून राहिलो। आज तर आपल्याकडे सगळं आहे, राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, लोणावळ्यात पण आपली सत्ता आहे। त्यामुळे इथून पुढे आपलं काम चांगलं होईल आणि सगळ्यांनी एक मताने घेऊन। अध्यक्ष हा कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो। अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा म्हणजे कार्यकर्त्यांना विचारून घ्यायचा आहे की अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्ते त्याच्या मागे जातील असं नाहीये। कारण ही एकट्या सत्ता कोणाची एकट्याची नाहीये, कारण ह्याला कोण मालक नाहीये। भारतीय प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा मालक आहे। त्यामुळे सगळ्यांना निर्णय सारखेच मिळतील आणि मला निश्चित असं सांगावंसं वाटतं की चांगल्या कार्यकर्त्याचा मान हा भारतीय जनता पार्टीमध्येच होतो। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा
आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.